नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या एक्झाममध्ये येणारे काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे. आणि ही प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि व्हिडिओला लाईक कराल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. ICDS योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेद्वारे बालकांचे पोषण आणि शिक्षण दिले जाते? ऑप्शन आहे ए. शाळा, बी. अंगणवाडी केंद्र, सी. खासगी हॉस्पिटल, डी. पोषण मिशन. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी. अंगणवाडी केंद्र. ICDS योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्र या संस्थेद्वारे बालकांचे पोषण आणि शिक्षण दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. ICDS अंतर्गत पूरक पोषण आहार कोणत्या गटाला दिला जातो? तर ऑप्शन आहेत ए. 0 ते 6 वर्ष बालके आणि गर्भवती महिला, बी. केवळ 6 ते 12 वर्षे मुली, सी. फक्त वृद्ध नागरिक, डी. फक्त किशोरवयीन मुले. तर उत्तर आहे ऑप्शन ए. 0 ते 6 वर्ष बालके आणि गर्भवती महिला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकाला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे ए. सहाय्यक शिक्षिका, बी. पोषण सहाय्यक, सी. अंगणवाडी मदतनीस, डी. आशा कार्यकर्ता. तर उत्तर आहे ऑप्शन सी. अंगणवाडी मदतनीस. अंगणवाडी सेविकेच्या सहाय्यकाला अंगणवाडी मदतनीस म्हणतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये माझ्यासोबत देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे. ICDS अंतर्गत टेक होम राशन THR म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. अंगणवाडीत ताजे जेवण, बी. घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार, सी. शाळेत मिळणारा जेवण, डी. केवळ मध्यान्ह भोजन. तर उत्तर आहे ऑप्शन बी. घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार. ICDS अंतर्गत टेक होम राशन म्हणजे घरी न्यायसाठी दिला जाणारा पोषण आहार होय. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. ICDS अंतर्गत कोणत्या आजारांवर लसीकरण मोफत दिले जाते? ए. केवळ टायफॉइड, बी. केवळ हृदयरोग, सी. क्षयरोग, पोलिओ, डांग्या ताप इत्यादी, डी. केवळ सर्दी खोकला. तर उत्तर आहे ऑप्शन सी. क्षयरोग, पोलिओ, डांग्या ताप इत्यादी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ऑप्शन आहे ए. 2015 साली, बी. 2018 साली, सी. 2020 साली, डी. 2022 साली. तर उत्तर आहे ऑप्शन बी. 2018 साली. राष्ट्रीय पोषण अभियान 2018 या वर्षी सुरू करण्यात आले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कुपोषण टाळण्यासाठी संतुलित आहारात काय असावे? तर ऑप्शन आहे ए. फक्त भात आणि डाळ, बी. जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि चरबी, सी. फक्त गोड पदार्थ, डी. फक्त तेलकट पदार्थ. तर उत्तर आहे ऑप्शन बी. जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने आणि चरबी. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8.
IMR म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट, बी इंडियन मेडिकल रिसर्च, सी इंटरनॅशनल मदर रेटिओ, डी इन्फॅन्ट मदर रजिस्ट्रेशन. तर उत्तर आहे ऑप्शन ए इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 9. राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे ए जानेवारी, बी मार्च, सी सप्टेंबर, डी डिसेंबर. तर उत्तर आहे ऑप्शन सी सप्टेंबर. राष्ट्रीय पोषण सप्ताह सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. गर्भवती महिलांसाठी आयर्न आणि फॉलिक ॲसिड कोणत्या स्वरूपात दिले जाते? ऑप्शन आहे ए इंजेक्शन, बी गोळ्या आणि सिरप, सी फक्त आहारातून, डी केवळ लसीकरणाद्वारे. तर उत्तर आहे ऑप्शन बी गोळ्या आणि सिरप. गर्भवती महिलांसाठी आयर्न आणि फॉलिक ॲसिड गोळ्या आणि सिरप या स्वरूपात दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता? ऑप्शन आहे ए परम, बी आकाश, सी शक्ती, डी क्रे-1. तर उत्तर आहे ऑप्शन ए परम. भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम हा होता. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. Ctrl+Vचा उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन आहे ए कॉपी करण्यासाठी, बी कट करण्यासाठी, सी पेस्ट करण्यासाठी, डी डिलीट करण्यासाठी. तर उत्तर आहे ऑप्शन सी पेस्ट करण्यासाठी. Ctrl+Vचा उपयोग पेस्ट करण्यासाठी केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मित्रांनो, येत्या 14 फेब्रुवारीपासून तुमची अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर ही एक्झाम स्टार्ट होत आहे आणि टाईम टेबल आलेला आहे. तरी तुम्ही माझ्यासोबत प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. कुठला संगणक व्हायरसचा प्रकार आहे? ऑप्शन आहे ए ट्रोजन हॉर्स, बी वर्ड डॉक्युमेंट, सी प्रिंटर ड्रायव्हर, डी CPU. तर उत्तर आहे ऑप्शन ए ट्रोजन हॉर्स. ट्रोजन हॉर्स हा संगणक व्हायरसचा प्रकार आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. ईमेलमध्ये CCचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए कार्बन कॉपी, बी कॉम्प्युटर कॉपी, सी सेंट्रल कोड, डी सायबर कनेक्शन. तर उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन कॉपी. ईमेलमध्ये CCचा अर्थ कार्बन कॉपी हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. USBचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए युनिव्हर्सल सिरियल बस, बी युनायटेड सर्व्हिस बोर्ड, सी युनिक सिस्टीम बॅकअप, डी युनिव्हर्सल स्टोरेज बेस. तर उत्तर आहे युनिव्हर्सल सिरियल बस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 1945 साली, बी 1950 साली, सी 1965 साली, डी 1975 साली. तर उत्तर आहे ऑप्शन ए 1945 साली. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना इसवी सन 1945 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारताचा राष्ट्रीय सर्प कोणता आहे? तर ऑप्शन आहे
ए. नाग, बी. अजगर, सी. वाघोबा, डी. मण्यार. तर उत्तर आहे ऑप्शन ए. नाग. भारताचा राष्ट्रीय सर्प नाग हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मेक इन इंडिया ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. उद्योग आणि उत्पादन, बी. शेती, सी. शिक्षण, डी. माहिती तंत्रज्ञान. तर उत्तर आहे ऑप्शन ए. उद्योग आणि उत्पादन. मेक इन इंडिया ही योजना उद्योग आणि उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतात सर्वात जास्त पाणी पुरवठा कोणत्या नदीतून होतो? ऑप्शन आहे ए. गंगा, बी. यमुना, सी. ब्रह्मपुत्रा, डी. नर्मदा. तर उत्तर आहे ऑप्शन ए. गंगा. भारतात सर्वात जास्त पाणी पुरवठा गंगा या नदीतून होतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या? ऑप्शन आहे ए. इंदिरा गांधी, बी. प्रतिभा पाटील, सी. सुषमा स्वराज, डी. ममता बॅनर्जी. तर उत्तर आहे ऑप्शन बी. प्रतिभा पाटील. भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या होत्या.